नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात यश। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये नागरिकांसह पोलीसही जखमी। बिहार निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत। तब्बल 206 जागांवर एनडीए आघाडीवर। भाजप ठरला नंबर 1 चा पक्ष। भाजप दिल्लीमध्ये बिहार विजयोत्सव साजरा करणार। थोड्याच वेळामध्ये मोदी भाजप मुख्यालयात पोहोचणार। जून 2024 पासून 5वा विजयोत्सव। आरजेडीचे तेजस्वी यादव 13,000 मतांनी विजयी। अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपच्या सतीश कुमारांचा पराभव। बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ। काँग्रेसला 2 अंकी जागांचा आकडा गाठण्यातही अपयश। राहुल गांधींचा मतचोरी अस्त्र फेल। आणि बिहारमधील घवघवीत यशानंतर एनडीएच्या कार्यकर्त्यांकडून देशभरात कार्यकर्त्यांचा जल्लोष। फटाके फोडून मिठाई वाटप करत जंगी सेलिब्रेशन। निकालांची संपूर्ण देशाचं लक्ष ज्याकडे लागलं होतं त्या बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत। भाजप आणि नितीश कुमारांच्या जेडीयूनं 200चा आकडा पार केलेला आहे। विक्रमी बहुमताकडे वाटचाल हे दोन्ही पक्ष हे एनडीए करतंय, तर दुसरीकडे काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांच्या राजदचा पार सुपडा साफ झालाय। स्वतः तेजस्वी यादव यांचा निसटता विजय झाला। सकाळपासून विविध फेऱ्यांमध्ये आघाडी पिछाडीचा सामना सुरू होता। अखेर राघोपूर मतदारसंघातून त्यांचा निसटता विजय झाला। तर दुसरीकडे 60 पेक्षा जास्त जागा लढवणाऱ्या काँग्रेसचा दारुण पराभवाचा सामना या काँग्रेसला करावा लागलेला आहे। 5 पेक्षाही कमी जागांवर काँग्रेस आघाडीवर असल्याची माहिती समोर आली होती। आता जे काही ट्रेंड्स दिसत आहेत त्याच्यामध्ये कदाचित 2010चा रेकॉर्ड तुटू शकेल अशा प्रकारचा विजय हा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। विशेषतः मोदीजींच्यावर जो काही बिहारचा विश्वास आहे, जे काही मोदीजींवर प्रेम आहे ते यातनं आपल्याला दिसून पडतं आहे। आणि नितीश कुमारांची जी छवी आहे एक स्वच्छ आणि प्रशासक म्हणून त्यावरही एक शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। चिराग पासवान असतील किंवा मांझीजी असतील, उपेंद्र कुशवाहा असतील, असं एक अतिशय चांगलं या ठिकाणी आमची युती होती आणि त्या युतीला चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिला आहे। हे विरोधक याच्यावर देखील टीका केल्याशिवाय राहणार नाहीत। त्यांचं काम नेहमी टीका करण्याचं आहे। आता तरी त्यांचे डोळे उघडले पाहिजे। आता तरी त्यांना सुबुद्धी आली पाहिजे। कारण जसं महाराष्ट्रातल्या जनतेने थम्पिंग मेजॉरिटी दिली तशीच बिहारच्या जनतेने देखील थम्पिंग मेजॉरिटी दिली। मी बिहारमध्ये जाऊन बोललो होतो कि बिहार के इलेक्शन में चुनाव में थम्पिंग मेजॉरिटी मिलेगी, वैसे ही थम्पिंग मेजॉरिटी मिल गई है। इसलिए मैं बिहार की जनता को धन्यवाद देता हूँ। लाडली बहनों का बहुत बड़ा योगदान रहा है। लाडली बहनों ने वोटिंग परसेंटेज बढ़ा दिया है और इसलिए ये लैंडस्लाइड विक्ट्री यहाँ पर मिली है। आम्ही एनडीए म्हणून सगळ्यांनी रचना काय केली की जो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला एक मंत्र दिला होता, ज्ञान सेक्शनचा विकास म्हणजे गरीब, युवा, अन्नदाता म्हणजे शेतकरी आणि नारी म्हणजे महिला, या 4 घटकांच्या विकासावर जोर द्या। ते जर तुम्ही केलं तर आपल्याला समाजामध्ये एक वेगळं विकासाचं राजकारण करता येईल। ते जवळजवळ गेली 10 वर्ष केंद्रातनं चाललं आहे। गेली 5 वर्ष आम्ही बिहारमध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलं आणि त्याचं फळ आम्हाला इथे आज पाहायला मिळतं आहे।
तर बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएच्या यशाच्या महत्त्वाच्या फॅक्टरवर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोणकोणते फॅक्टर या ठिकाणी महत्त्वाचे ठरलेले आहेत ते आपण बघतो. एक म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये टाकले होते, त्यामुळे महिला मोठ्या संख्येने मतदानासाठी पडल्या. कारण त्यांना जे 10,000 रुपये मिळाले ती फक्त पहिली इन्स्टॉलमेंट होती, आणखी पैसे मिळणार असं सांगण्यात आलं होतं. तर दुसरं म्हणजे महिलांसाठी विविध योजना आणण्यात आलेल्या होत्या नितीश कुमार सरकारकडून, त्यामुळे महिला मतदार आकर्षित झाल्याची माहिती आहे. दरम्यान जंगलराजचा प्रचार सुद्धा करण्यात आला. काही वर्षांपूर्वी जेव्हा लालू प्रसाद यादव यांचं सरकार होतं त्यावेळेला प्रचारामध्ये जंगलराज हा मुद्दा वारंवार घेण्यात आला होता एनडीएच्या स्टार प्रचारकांकडून. त्याचबरोबर महागठबंधन सत्तेत आल्यास जंगलराजची भीती तिथल्या लोकांना दाखवण्यात आली होती. विशेषतः महिलांना ही भीती दाखवली जात होती आणि त्यामुळेच कुठेतरी महिलांनी एनडीएसाठी मतदान केल्याचं बोललं जात आहे. आणि त्याचबरोबर भ्रष्टाचाराची सुद्धा आठवण करून देण्यात आली होती एनडीएकडून. लालू प्रसाद यादव कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्याच मुद्द्यावरून एनडीएकडून प्रचार करण्यात आला होता. निवडणूक काळामध्ये IRCTC घोटाळ्याची सुनावणी होती आणि त्या पार्श्वभूमीवर एक प्रकारे जे आरोप केले जात होते लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांवर, त्याचाही मुद्दा भाजपला मिळालेला होता, एनडीएला मिळाला होता. RJDच्या भ्रष्टाचाराकडे एनडीएनं बोट दाखवलं होतं आणि कशा पद्धतीनं RJDनं त्यांच्या काळामध्ये भ्रष्टाचार केला याची आठवण लोकांना करून दिली. त्याचबरोबर राजदकडून अवास्तव वाटणारं आश्वासन देण्यात आलेलं होतं. बेरोजगारी आहे बिहारमध्ये आणि त्याच पार्श्वभूमीवर वास्तव म्हणता येईल, कारण प्रत्येक घरामध्ये नोकरी देणार असं आश्वासन दिलेलं होतं RJDनं. प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देऊ असं आश्वासन देण्यात आलं होतं. त्याच्यावर विश्वास बसणं सहजासहजी शक्य नव्हतं आणि त्याचबरोबर नोकरीचं आश्वासन मतदारांना पटलं नाही का असा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय. कारण प्रत्येक घरामध्ये सरकारी नोकरी एक दिली जाईल असं आश्वासन दिलं, पण लोकांना त्याच्यावर विश्वास बसला नाही असं दिसतं लोकांचा. आणि राजद जातीय समीकरण राजदचं चुकलं का असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय. कारण बिहारमध्ये यादव असतील किंवा मुस्लिम असतील आणि इतरही जे जाती आहेत त्यांचं समीकरण बसवलं जातं. जातीय समीकरण मुस्लिम, यादव आणि कोरच्या राजदच्या पाठीशी आहे असं म्हटलं जातं. मात्र या निवडणुकीमध्ये तसं झालंय का असा सवाल उपस्थित होतोय. तर इतर जातींचं नितीश भाजपकडे झुकतं माप असतं, त्याच्यामुळे जरी कोरच्या, मुस्लिम आणि यादव हे RJDच्या पाठीशी असले तरी देखील इतर ज्या जाती आहेत त्या मात्र या ठिकाणी एनडीएच्या सोबत असल्याचं पाहायला मिळालं होतं. कारण एनडीएमध्ये लोजप, रामविलास पासवान यांचा पक्ष आणि त्याचबरोबर नितीश कुमार आणि भाजप हे एकत्र निवडणूक लढले. तर एनडीएच्या विजयानंतर बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा रंगली आहे. या संदर्भात भाजप नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. मला वाटतं की आम्ही निवडणुकीच्या वेळी सुद्धा क्लिअर केलं आहे की मग अशी काही वेकन्सी नाही आहे आणि या प्रकारचे सगळे निर्णय पाचही पक्षाचे शीर्षस्थ नेते बसून दिल्लीत करतील, तो मुख्यमंत्री होईल. त्यामुळे त्याविषयी नितीश कुमार, माझं ते म्हणणं आहे की मी काही ठरवू शकत नाही, हे ठरवावं लागेल पाचही पक्षांनी मिळून, ते पक्ष मिळून ठरवतील. तर बिहारमध्ये राजद आणि काँग्रेसच्या महागठबंधनचा सुपडा साफ झालाय. मात्र बिहारच्या निकालाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडू लागले. महागठबंधनच्या पराभवावरून महाविकास आघाडीमध्ये तडे जाऊ लागलेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसनं जी चूक महाराष्ट्रात केली तीच चूक बिहारमध्ये केल्याचं ते म्हणाले. काँग्रेसचं विजयाचं प्रमाण कमी असतं, पण जागा वाटप मात्र ते मोठा वाटा मागता जागा वाटपामध्ये असा टोला दानवेंनी लगावला. तर महाराष्ट्र विधानसभेवेळी देखील उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून आधीच घोषित केलं असतं तर निकाल वेगळे दिसू शकले असते, पण महाराष्ट्रामध्ये जी चूक केली तीच बिहारमध्ये केल्याचं दानवे म्हणाले. तर दानवेंच्या या विधानावरून काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. काँग्रेसचं असंच आहे. काँग्रेस जागा वाटपात याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते. प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते त्यावेळेस काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं. ही काँग्रेसची मानसिकता आहे. आता आम्ही नगरपालिका वगैरे विषय सुद्धा बोलतो, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत असतं. पराभवामध्ये काय पुढे जागा जास्त वाटल्या. बिहारमध्ये जागा आम्ही पुढे जागा जास्त लढवल्या. 150 जागा यांनीच लढवल्यात. आमच्या RJDनी 150 जागा लढवल्यात. आम्ही तर 56 जागा लढवल्यात. त्यामुळे
आणि महाराष्ट्राचा विषय काढू नका ना, महाराष्ट्रावर स्वतंत्र चर्चा आपण करू. त्यावर काय दानवेजींच्या सल्ल्याची आवश्यकता पडली तर तो सल्ला नक्की घेऊ त्यांचा.